इतकं इन्कम इतर पक्षातनं झालं की इतरांसाठी पायघड्या आणि निष्ठावंतांना मात्र थोडंसं साईडलाईनला केलेलं, असं जे चित्र निर्माण झालं त्याचं नक्की कारण काय आहे? 165 मधल्या 100 जण हे बाहेरनं आलेले आहेत आणि 65 जण फक्त पक्षातले आहेत, असं तर चित्र नाहीये. तुमच्या एका आमदाराचे पुतणे भेटायला गेले होते म्हणे अजित पवारांना. महापालिका निवडणुकीमध्ये भाजप गेल्या वेळेस रेकॉर्ड मोडेल की त्याच्या आसपासच 125 नगरसेवक पुणे शहरामध्ये निवडून येतील अशी मला खात्री आहे. आता मी विधानसभेला इच्छा व्यक्त केली होती, थोडं वाईट वाटलं, मला संधी नाही मिळाली, पण मी दुसऱ्या दिवशी हेमंत रासरेंच्या खांद्याला खांदा लावून कामाला लागलो. किंवा उमेदवारी मागितली म्हणून तिकीट कट होतं असं त्याचा अर्थ नाही. असं असं काय, मग मलाही आता संधी दिली नसती ना. म्हणजे मी प्रभाग रचनाच अशी केली की ती फक्त भाजपच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारांच्या सोयीची राहील. तुमच्या आक्रमकपणामुळे पुण्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ऑफिसवर त्याच्यावर तुम्ही तोडफोड केलेली होती. तुम्ही अट घातली होती की विशिष्ट व्यक्ती नको आम्हाला. एखादा कोणी हिंदुत्वाच्या विरोधात बोलला तर माझ्यातला आक्रमकपणा तुम्हाला दिसणारच ना. वेळ पडली तर लोकमान्य नगरवासियांची वकिली मी सरकार दरबारी करेन. तुम्ही एवढे पोलीस संरक्षणामध्ये का वावरता? राष्ट्रवादी काँग्रेसवरती सत्तेमध्ये तुमच्या सोबतच आहे महाराष्ट्रामध्ये, केंद्रामध्ये, मग तुम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात बोलणार काय? जर जागा कमी पडल्या बहुमतासाठी तर अजित पवार यांच्या पक्षाची साथ घेणार का? याचा निर्णय देवेंद्रजी करतील. 5 वर्षात अशा कोणत्या 5 गोष्टी बदललेल्या दिसतील? नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी आहे पुण्यातील धीरज घाटे या व्यक्तिमत्वाकडे, आणि त्यांचं व्यक्तिमत्व पाहून तुमच्या लक्षात आलं असेलच, ते भाजपचे शहराध्यक्ष आहेत. पुणे महापालिकेमध्ये सभागृह नेते म्हणून देखील त्यांची कारकीर्द आपण पाहिलेली आहे. भाजपचा आक्रमक चेहरा अशी एक त्यांची खरं तर ओळख आहे, आणि त्या ओळखीतूनच त्यांनी आपलं राजकीय जीवन, त्या आपला प्रवास सगळा सुरू केलेला होता. आणि शहराध्यक्ष म्हणून देखील त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. पुणे शहर महाराष्ट्रात क्रमांक 2चं जे शहर आहे त्या शहराच्या सगळ्या नियोजनाच्या चाव्या कोणत्या पक्षाकडे राहणार आणि भाजपकडे त्या कशा येणार यासाठीचं नियोजन त्यांनी या निवडणुकीमध्ये सगळं केलेलं आहे. तर धीरजजी, तुमचं लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. अर्ज वाटप, उमेदवारी वाटप, एबी फॉर्म सगळं व्यवस्थित सुरळीत पार पडलं का? मागचा आठवडा म्हणजे मला मी असा एकदा सकाळी बाहेर पडलो की पहाटे 5-5, 6-6 वाजेपर्यंत हे सगळी प्रक्रिया चालायची. आणि 6 वाजता म्हणजे चुकून घरी आलो तर सकाळी 7-7:30ला कोणीतरी दाराची बेल वाजवायचं की भाऊ तुम्हाला भेटायला आलोय. असा एक 8-15 दिवसाचा कालावधी होता. पण शेवटी भारतीय जनता पार्टी ही पुण्यातली एक ताकदवर पार्टी आहे. राज्यामध्ये केंद्रामध्ये सरकार असणारा पक्ष आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे पुणे शहरामधले खूप इच्छुक आणि प्रबळ दावेदार उमेदवार होते. त्यामुळे ह्या सगळ्यातनं 165 जणांनाच संधी द्यायची होती, आणि इच्छुक आमच्याकडे जवळजवळ 2-2.5 हजार कार्यकर्त्यांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मोठी कसरत होती, पण या कसरतीतनं यशस्वी झालो. काही जणांनी थोडे नाराजी असेल, काही ठिकाणी बंडखोरी असेल, पण ठीक आहे, पुढच्या 2 दिवसात आम्ही हे सगळं कार्यकर्त्यांना समजावून सांगू. आमची पूर्ण शहराची टीम याच्यामध्ये काम करेल, आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी सगळे पुन्हा एकदा एक दिलाने कामाला लागतील. आधीच्या काळामध्ये भाजपचा कार्यकर्ता म्हणजे निष्ठावान कार्यकर्ता, पक्षाची शिस्त मानणारा आणि पक्ष देखील त्याला बळ देणारा. यावेळेस मात्र इतकी तुम्हाला गरज पडली, केंद्र सत्ता, राज्य सत्ता, महापालिकेत देखील सत्ता होती, पण इतकं इन्कम इतर पक्षातनं झालं की इतरांसाठी पायघड्या आणि निष्ठावानांना मात्र थोडंसं साईडलाईनला केलेलं, असं जे चित्र निर्माण झालं त्याचं नक्की कारण काय होतं? मला असं वाटतं की असं मुळात चित्र नाहीये. 165 जागा आहेत, आणि ज्यांचं इन्कमिंग झालंय किंवा जे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत, ही संख्या अगदी 15 ते 20 आहे. उरलेल्या 165 मधले आपण 20 सोडले तर जवळजवळ
45 जण हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. त्यातले काही जण मागच्या कार्यकाळामध्ये नगरसेवक होते. म्हणजे आमचे 100 नगरसेवक होते. त्यातले जवळजवळ 75-80 जण हे पुन्हा एकदा सभागृहामध्ये आता येणार आहेत. आणि मी शहराचा अध्यक्ष आहे. मी माझ्या टीममध्ये काम करणारे असे अनेक पदाधिकारी आहेत. आता आमचे राघवेंद्र मानकर आहेत, शहराचे सरचिटणीस होते, त्यांना आम्ही आता उमेदवारी दिली. तिकडे आमचा पुनीत जोशी आहे, तो शहराच्या टीममध्ये आमचा सरचिटणीस होता, त्याला आम्ही संधी दिली. सिंहगड रोडला आमचे सचिन मोरे आहेत, एकदम प्रामाणिक कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचे गेले 20-25 वर्ष काम करतो, त्याला आम्ही संधी दिलेली. आमचे सुनील पांडे आहेत, गेले 30 वर्षापेक्षा अधिक काळ भारतीय जनता पार्टीचं काम करतात, त्यांना संधी दिली आहे. माझ्या प्रभागात माझा सहकारी आहे राखीव जागेत जो उभा राहिला अमर आवळे, तो गेले 20 वर्ष छोट्या मोठ्या माध्यमातून पक्षात माझ्यासोबत काम करतोय. अशा कार्यकर्त्याला आम्ही संधी दिली. अनेक उदाहरण आहेत, मी ही तुम्हाला प्राथमिक सांगतोय. त्यामुळं अशा सर्व कार्यकर्त्यांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहिलाय. परंतु असे की मी म्हटलं तसं कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. भारतीय जनता पार्टीची एक ताकद पुणे शहरात आहे आणि असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे की आपण भाजपाच्या चिन्हावरती लढलो की हमखास निवडून येणार. त्यामुळे ही स्पर्धा स्वाभाविक होती. असं काही नाही की बाबा 165 मधल्या 100 जण हे बाहेरनं आलेले आहेत आणि 65 जण फक्त पक्षातले आहेत, असं तर चित्र नाहीये. त्यामुळं हे बिंबवलं जाते की हे बाहेरनं आलेल्यांनाच संधी देत आहेत, असं नाहीये. भारतीय जनता पार्टीचा मूळ कार्यकर्ता हा निवडणुकीच्या रिंगणात आहे. असं काय झालं की एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचं, की ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्या मुलाला तिकीट आहे, त्याच्या सुनबाईंना तिकीट आहे, आणि तुम्ही पक्षामध्ये असं सांगितलं होतं की तुमचे जे स्वपक्षाचे आमदार खासदार असतील त्यांच्या कोणत्या नातेवाईकांना तिकीट दिलं जाणार नाही. मग अशा ठिकाणी तुम्हाला ती अडचण किंवा तो तुम्हाला एक तुमच्या नियमाला भंग का करावा लागला? नाही, असं म्हणजे आपण सांगताय ते खरंय की सुरेंद्र पठारेंच्या प्रभागामध्ये, त्या भागामध्ये त्यांचा प्रवेश करत असताना त्यांचं म्हणणं होतं की माझ्यासोबत काही हे असावेत, यांना मला सोबत घ्यायचंय. परंतु असं नाही, आम्ही सुद्धा म्हणजे तिथं आता राहुल भंडारेंची पत्नी त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 मध्ये लढतायत. काही ठिकाणी ऍडजस्टमेंट केलेत आणि हा जो निर्णय झाला की नेत्यांच्या कुटुंबातल्या कोणालाही उमेदवारी द्यायची नाही, तो आमच्या सर्व आमदार खासदार जी काही मंडळी आहेत यांनी तो तातडीने मान्य केला आणि त्या ठिकाणी लगेच आम्ही पर्याय उभा केला, कार्यकर्त्याला संधी दिलेली. तुमच्या एका आमदाराचे पुतणे भेटायला गेले होते म्हणे अजित पवारांना. नाही, असं काही मला वाटत नाही, कारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना कार्यकर्त्यांना खात्री की पुण्यात भाजपाचंच पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार आहे. त्यामुळे असं कोणी भेटायला गेले तर अशा वावड्या असतील कदाचित, असं प्रत्यक्ष कोणी भेटायला गेले अशी माझ्याकडे तरी बातमी नाहीये. आमच्याकडे ज्या बातम्या येतात किंवा प्रसिद्धी माध्यमामध्ये येतं, तुमची जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीमध्ये तिकीट वाटपावरनं काही घमासान झालं होतं का? शेवटी मतभेद असतात ना, की एखाद्या नेत्याला असं वाटतं की बाबा एक्स माणूस आहे की याला संधी दिली पाहिजे, दुसऱ्या नेत्याला वाटतं की नाही एक्सच्या बरोबरीने वाय पण योग्य आहे. मतभेद असू शकतात, परंतु शेवटी ह्या सगळ्याची म्हणजे आपण म्हणतो ना की ते घुसळलं जातं जसं ताक, तसं त्यातनं जे नाव पुढे येतं की बाबा पब्लिकशी कनेक्ट आहे, त्याचं पक्षाच्या संदर्भात असणारं काम आहे, त्यांनी गेले किती वर्ष काम करतोय आणि निवडून येण्याची क्षमता, या सगळ्या निकषांचा विचार करून मला असं वाटतं की उमेदवाराला संधी दिली जाते. तुमचा अंदाज काय या महापालिका निवडणुकीमध्ये भाजप गेल्या वेळेस रेकॉर्ड मोडेल की त्याच्या आसपासच? 125 नगरसेवक पुणे शहरामध्ये निवडून येतील अशी मला खात्री आहे. भाजपचे, भारतीय भारतीय जनता पार्टीचे कमळावरची. अनेकांना असं वाटतं की जी उमेदवारी वाटपामध्ये जो काही गोंधळ झालेला आहे त्याचा फटका भाजपला बसू शकतो. नाही, असं होणार नाही, कारण शेवटी मतदार हा कमळाला मतदान करणार. ही कोणी व्यक्तिगत निवडणूक होत नसते की धीरज घाटे म्हणून लोक मतदान करत नाहीत. पूर्वी असायचं, छोट्या वॉर्डामध्ये 3,000चा वॉर्ड असायचा, 2,000-2,500चा वॉर्ड असायचा. मग ज्याचं प्राबल्य आहे, ज्याचं तिथं मसल पॉवर आहे, अशी माणसं निवडून येतील. आता तुम्ही मला सांगा, बाणेर बालेवाडीचा जो प्रभाग आहे 1,60,000 मतदान आहे. शेवटी तिथं कमळ चालणार. मोदीजी, देवेंद्रजी, कमळ, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला मानून मतदान करणार. त्यांना दिसतंय हे की केंद्रातलं सरकार ज्या पद्धतीने काम करते, राज्यात सरकार काम करतंय,
आणि ह्या दोन्ही सरकारच्या मदतीने पुण्यामध्ये महापालिका भारतीय जनता पार्टीची असेल तर पुण्याचा विकास हा अधिक वेगाने होईल हे पुणेकरांना माहिती आहे. त्यामुळे पुणेकर भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. भारतीय जनता पक्षाकडे एखाद्या पदासाठी किंवा उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा ठरू शकतो का? असं असायचं काही कारण नाही. आता मी विधानसभेला इच्छा व्यक्त केली होती, थोडं वाईट वाटलं, मला संधी नाही मिळाली, पण मी दुसऱ्या दिवशी हेमंत खांद्याला खांदा लावून कामाला लागलो, निवडणुकीमध्ये यश मिळवलं आणि मला समाधान वाटलं. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा मी उमेदवारी मागितली. म्हणजे बापट साहेब ज्यावेळेस पुण्याचं नेतृत्व करत होते त्यावेळेस त्यांच्या विधानसभेमध्ये मी उमेदवारी मागितलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मागणं हे आपलं काम असतं. फक्त बापट साहेबांनी तुमच्यावर कारवाई केली होती का? मग तुम्ही उमेदवारी कधीच नाही. उमेदवारी मागण्यात काही गैर नाही. मी बंडखोरी नाही केली, मी उमेदवारी मागितली. पण मी आपल्याला सांगितलं की निर्णय झाल्यानंतर शेवटी आपल्या बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांना वाईट वाटतं, आपल्याला वाईट वाटतं. पण तो क्षणभराचा आपण जर विचार केला की आपल्याला खूप लॉंग टर्म काम करायचंय, म्हणजे श्रद्धा आणि सबुरी हे राजकारणामध्ये मला असं वाटतं की खूप आवश्यक आहे. पक्षावरची श्रद्धा आणि थोडी सबुरी ठेवली तर आपल्याला संधी मिळते. मग अमोल बालवडकर यांचं तिकीट का कापण्यात आलं, जे सर्वाधिक टॉकिंग पॉईंट होता? नाही, अमोल बालवडकरांच्या संदर्भात चर्चा झाली, काही गोष्टी पुढे आल्या. लहू बालवडकरांचं नाव पण तेवढ्याच ज्याला म्हणतात की सक्षम असणारं नाव पुढे येत होतं. लहू बालवडकर हा तिथल्या मंडळाचा अध्यक्ष आहे. असे प्रसंग होतात ना की एकाच महानगरपालिकेच्या गटामध्ये 2-3 तुल्यबळ उमेदवार असतात. मग निर्णय घेताना कदाचित असं होऊ शकतं की अरे हा पण योग्य, ह्याला पण दिलं पाहिजे, हा नवीन आहे, मग ह्याला संधी दिली तर हा अजून चांगलं काम करेल. त्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की लहू बालवडकरांना ती संधी मिळाली. किंवा उमेदवारी मागितली म्हणून तिकीट कट होतं असं त्याचा अर्थ नाही. असं असायचं काय? मग मलाही आता संधी दिली नसती ना. असं असतं तर आज मला तिकीट दिलं नसतं. किंवा अनेक विधानसभामध्ये प्रसन्नदादा जगतापांनी खडकवासल्यात विधानसभेला उमेदवारी मागितली होती, श्रीनाथ भीमालेंनी पर्वतीत मागितली होती, धीरज घाटेंनी कसब्यात मागितली होती, पण आम्ही तिघही उमेदवार आहोत ना, असं असायचं काही कारण नाही. तेव्हा भारतीय जनता पक्ष नेतृत्व थोडस मोठ्या मनाचं होतं का? नाही, कायमच मोठ्या मनाचं नेतृत्व असतं. नेतृत्व शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतं. फक्त कधीतरी एखाद्याला असं वाटतं की आपल्याला संधी नाही मिळाली म्हणजे आपल्यावरती अन्याय झाला, आणि ही भावना स्वाभाविक आहे. त्याच्यातून आपण पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. 125 जागांचा हा जो विश्वास आहे, या विश्वासाला आधार काय? मी आपल्याला सांगितलं की 97 जागा 2017ला आम्ही निवडून आलो. त्याच्यानंतर 5 नगरसेवक शिवसेनेचे आमच्यात ज्यांनी प्रवेश केला, विशाल धनावडेंच्या समवेत, म्हणजे आम्ही 102 झालो. 15 ते 20 जागा अशा आहेत, म्हणजे आमचे राहुल कोकाटे मागच्या वेळेस 200-300 मतांनी पडले, वासुदेव भोसले एक 300-400 मतांनी पडले. अशा 15 ते 20 जागा आहेत की ज्या आम्ही खूप कमी मतांनी पडलो, आणि त्या जागांवरती आम्ही गेले 5-7 वर्ष काम करतोय. आमचे कार्यकर्ते, संघटना तिथं पाय रोवून आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की ह्या 102 आणि वरच्या ह्या 15-20 जागा याचा जर आम्ही नीट प्लॅनिंग केलं, संघटना म्हणून आम्ही ताकदीने उतरतोय, त्यामुळे आम्हाला खात्री की 125 जागा. आणि आता राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून योजना आहेत, काही विकास कामं केलेली आहेत. जनतेला विश्वास आहे ना की या देशामध्ये भारतीय जनता पार्टी, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच विकास करते. त्यामुळे पुण्याची जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहील आणि खात्रीने 125 जागा किमान भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील. या तुमच्या आधाराला काय आक्षेप घेतला जातो की तुम्ही प्रभाग रचनाच अशी केली की ती फक्त भाजपच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, उमेदवारांच्या सोयीची राहील? नाही, शेवटी विरोधकांना काहीतरी भांडवल लागतं. मला असं वाटतं की प्रभाग रचना, आता मी शहराचा अध्यक्ष आहे, मग मी म्हणलं असतं ना की माझा प्रभाग हा नको, असा नको, माझ्या प्रभागात समजा 30-40% झोपडपट्टी भाग येतो, मग मला झोपडपट्टी नकोय, मला क्रीम भाग पाहिजे, मला निवडून यायचं, मग मी बदल करू शकलो असतं. झाला का? असं होत नसतं. प्रशासन त्याच्यावरती काम करत असतं आणि प्रत्येकाला सुचवण्याचा अधिकार असतो ना, हरकती घेण्याचा अधिकार असतो, सुचवण्याचा अधिकार असतो. विरोधकांच्या हातामध्ये काही राहिलेलं नाहीये, त्यामुळे ते केवळ आरोप करतात असं माझं मत आहे. याच्यामध्ये आम्ही पाहिलं या सगळ्या निवडणूक यंत्रणेमध्ये की मुरलीधर मोहोळ हे प्रभारी आहे, गणेश बिडकर निवडणूक प्रमुख आहेत, पण शहराध्यक्ष म्हणून धीरज घाटे, या दोघांपुढे शहराध्यक्ष म्हणून धीरज घाटे यांचा शब्द चालतो का? की काय ते दोघे तुम्हाला डॉमिनेट करतात? असं असायचं कारण नाही. मुरलीधर मोहोळ आणि
आम्ही 30 वर्ष बरोबर काम करतोय, पण हम्म. ते आज केंद्रीय मंत्री आहेत. बरं. शेवटी त्यांचा अधिकार आहे हा. आणि केंद्रातल्या मंत्रिमंडळात असणारे मंत्री हम्म. म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांच्याकडं पुण्याचं प्रभारी म्हणून दायित्व दिलंय. हम्म. गणेश बिडकर आणि मी सुद्धा आम्ही गेले अनेक वर्ष सोबत काम करतो. हम्म. त्यांना निवडणुकीचा प्रमुख म्हणलंय. हम्म. मग चंद्रकांत दादा राज्याचे मंत्री आहेत, हम्म. माधुरीताई राज्याच्या मंत्री आहेत, मेधाताई खासदार आहेत, पुण्यामध्ये आमदार आहेत. हम्म. शेवटी हे टीमचं काम असतं. बरं. कुण्या एका माणसाला वाटलं किंवा एखाद्या नेत्याला वाटलं म्हणून असं होत नसतं. हम्म. हे भारतीय जनता पार्टी हे संघटन आहे आणि 7-8 लोक प्रमुख कोर टीम बसती, त्याच्यावरती चर्चा करते. बरं, निर्णय एवढं करून पुण्यात झाले का, तर हे आम्ही प्रदेश भारतीय जनता पार्टीकडे पाठवतो. अंतिमतः आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण, हम्म. त्यानंतर देवेंद्रजी आहेत, हे या विषयामध्ये लक्ष घालतात, पाहतात हम्म. आणि अंतिम निर्णय होतो. तर संघटनेवर शेवटचा प्रश्न विचारतो की आता निवडणूक अर्ज दाखल होऊन जवळपास आता 24 तास झालेले आहेत, छाननी झालेली आहे, तरीही माध्यमांना अजूनही भारतीय जनता पक्षाची अधिकृत अशी यादी पुण्याची मिळालेली नाही. याचं कारण काय? लवकरच मिळेल. मला असं वाटतं की आज आता स्क्रुटिनी ची प्रक्रिया सगळी पूर्ण होते. याच्यातनं उद्या सर्व प्रभागांमधले जे उमेदवार व्हॅलिड झालेत त्यांची यादी येईल आणि भारतीय जनता पार्टीची सगळ्या प्रसार माध्यमांना आम्ही उद्या ती यादी देणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही संवाद साधतोय. ते अर्ज मागे घेतले जातील, त्यांच्याशी चर्चा करून त्यांना पक्षाच्या वेगवेगळ्या काही जबाबदाऱ्या देता येतील का, कोणाला काही अन्य एखादी कमिटी, शासकीय काही रचनेमध्ये काही कमिटी देता येईल का, अशा काही वेगवेगळ्या संधी ज्या सरकारच्या माध्यमातून आहेत, अशा चर्चा आम्ही करून सर्व कार्यकर्त्यांना या विषयामध्ये आम्ही एकत्र आणत आहोत आणि पुण्यातले सर्वच नेते या कामामध्ये पुढच्या 2 दिवसामध्ये काम करतील आणि मला असं वाटतं की उद्या आपल्यापर्यंत ही सगळी यादी येईल. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा उद्दामपणा म्हणा किंवा थोडंसं त्यांचं धारिष्ठ इतकं वाढलेलं आहे की मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली. हे खरं आहे का? त्यांना तुम्ही जागा देखील अगदी 5, 6, 7 अशा इथनं सुरुवात केली. पुण्यामध्ये आम्ही पहिल्या दिवसापासून असंच म्हणत होतो की भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPI अशी युती करण्याचा आमचा मानस होता. त्यांचा प्रस्ताव सुरुवातीला आला 40 ते 45 जागा त्यांना हव्या होत्या शिवसेनेला. मुळात देशामध्ये केंद्र सरकारमध्ये भाजपा सेना एकत्र आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे, त्यामुळं आम्हाला सुद्धा तशा सूचना होत्या की आपण एकत्र लढायचं. पण 40-45 जागा देणं हे काही भारतीय जनता पार्टीला शक्य नव्हतं, कारण 100 नगरसेवक हे एक्झिस्टिंग आहेत आणि वरच्या राहिलेल्या 65 जागांमध्ये मी आपल्याला म्हणलं तसं जिथं भारतीय जनता पार्टीचा नगरसेवकचा उमेदवार मागच्या वेळेस दुसऱ्या नंबरवरती आहे, त्याही जागा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण लढल्या पाहिजे. RPIला आम्ही साधारण 10 जागांचा प्रस्ताव त्यांच्याकडनं आला, तो आम्ही मान्य केला. 8-10 जागा RPIला द्यायच्या, 15 जागा साधारण शिवसेनेला देण्याचं मान्य केलं. काही जागांवरती एकमत झालं नाही. दुसऱ्या दिवशी शिवसेनेकडनं AB फॉर्म देण्यात आले त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुपारी 12 वाजता त्या जागांवरती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना संधी दिली आणि आम्ही या सर्व 165 जागांवरती उमेदवारी अर्ज दिले गेले. ही युती होणार की नाही? मी आजही असं म्हणेल की युती झाली पाहिजे, आमची मानसिकता आहे. कारण गेली अनेक वर्ष शेवटी आमचा मतदार कॉमन आहे ना, त्यामुळे मला असं प्रामाणिक वाटतं की युती राहिली पाहिजे, झाली पाहिजे. पण शेवटी कोणाचा तरी आग्रह टोकाचा होतो आणि कोण यातला या सगळ्यामधला जारीतला शुक्राचार्य कोण आहे? असे की ही युती एकनाथ शिंदेची शिवसेना, ज्या शिवसेनेचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतात आणि भारतीय जनता पार्टीचे आदरणीय नेते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून मला असं वाटतं की राज्यातलं सरकार, अजितदादा पण महायुतीमध्ये आहेत, पण हे 2 नेते जे आहेत देवेंद्रजी आणि शिंदे साहेब, हे याचं नेतृत्व करतात आणि त्यांनाही मनापासून वाटतं की ही युती झाली पाहिजे, युती टिकली पाहिजे, युती राहिली पाहिजे आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्हालाही वाटतं की ही युती राहिली पाहिजे. पण शेवटी सगळ्यांना वाटत नाही, त्यामुळे काही लोकांनी हा विषय ताणला. कोणी ताणला? शिवसेनेकडनंच ताणला गेला. कोण ताणतं? शिवसेनेचं नेतृत्व करणारे. अच्छा.
दंगेकर. नाही, आता शिवसेनेचं नेतृत्व कोण करतं कोण काय? आपल्याला माहिती आहे. दंगेकरांची सावली पण तुम्ही पडू दिली नाही चर्चेमध्ये. नाही, असं काय, शेवटी शिवसेनेने कुणाला चर्चेला बोलवायचं त्यांना माहिती आहे, कुणाला पाठवल्यानंतर चर्चा होईल. ते चर्चेला आले होते. अच्छा. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून ठरवलं होतं की आम्ही 4 जण चर्चेला बसू. तसं सेना तुम्ही- म्हणून त्यांनी तुम्ही ठरवलं. अट घातली होती की विशिष्ट व्यक्ती नको आम्हाला. नाही, आमच्या अटीवरती त्यांनी निर्णय करायचं काही कारण नाही असं मला वाटतं. अट अशी काही नव्हती. शेवटी निर्णय त्यांचा होता ना. बरं, ते समजुतीने वागले. नाही, असं काही नाही. शेवटी असं आहे की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी, शीर्षस्थ नेत्यांनी हा निर्णय करायला पाहिजे असं माझं मत आहे. कदाचित अजूनही या विषयात काही निर्णय आला तर मला सांगता येणार नाही. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या कार्यालयासमोर धरणं धरलं की आमची फसवणूक केली म्हणून. नाही, असं आहे की आता भारतीय जनता पार्टीच्या पण काही कार्यकर्त्यांनी असं धरणं धरलं की बाबा आम्हाला संधी मिळायला पाहिजे. हा एक त्या त्या वेळेचा प्रसंगाचा हे असतो, अच्छा. रोष असतो, राग असतो आणि त्यामुळे ती भावना स्वाभाविक असते. अच्छा. परंतु आम्ही चर्चेने हे सगळे प्रश्न सोडवलेले आहेत. धीरज घाटे तुम्ही एक आक्रमक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाता. 20 वर्षांपूर्वीचा आक्रमकपणा आजही कायम आहे का? नाही, आक्रमक हा माझा मूळ स्वभाव आहे. बरं. पण शेवटी काही सगळीकडेच आक्रमकता असते असं नाही. बरं. पण एखादा विषय म्हणजे एखादा कोणी हिंदुत्वाच्या विरोधात बोलला तर माझ्यातला आक्रमकपणा तुम्हाला दिसणारच ना. शेवटी कार्यकर्ता आहे आणि मी तळागाळातनं काम करत, वस्ती भागातनं काम करत हिंदुत्वाची विचारधारा घेऊन गेले 32 वर्षापेक्षा, म्हणजे मी 92 पासून काम करतोय. त्यामुळं मूळ विचार आपला हिंदुत्वाचा आहे, आक्रमक आहे, संघर्षातनं काम करत आलोय. त्यामुळे असे ज्या ज्या वेळेस प्रसंग येतील त्यावेळेस आक्रमकपणे उभा राहतो. तुमच्या आक्रमकपणामुळे पुण्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ऑफिसवर त्याच्यावर तुम्ही तोडफोड केलेली होती. त्याच्यावर तुमचा गुन्हा पण दाखल झालेला आहे. तर त्या तोडफोडीबद्दल आज थोडा काही पश्चाताप वाटतो? कारणच नाही ना पश्चाताप वाटायचं. ज्या कम्युनिस्टांनी केरळमध्ये संघाच्या स्वयंसेवकांची हत्या केली, म्हणजे आजही आपण पाहतो की केरळमध्ये हिंदुत्वाचं काम करणाऱ्या, संघाच्या विचारधारेचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होतो. आणि त्या काळात तर खूप भयानक परिस्थिती होती आणि त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून आम्ही कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयावरती गेलो, तिथं निदर्शनं केली, समोरून सुद्धा हल्लाबोल झाला. त्यामुळे आमच्यातले काही कार्यकर्ते आक्रमक झाले आणि भिडले. पण मी आपल्याला म्हटलं तसं ऍक्शनला रिएक्शन होती. तुम्ही स्वतः सुरुवात केलेली नव्हती? नाही, काही कारण नाही. पण असं तुमच्याच काळात झालं होतं. निर्भय बनवची जी सभा होती त्या सभेवरती निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सुर्वे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केलेला होता. नाही, निखिल वागळेंनी जर देशाच्या शीर्षस्थ नेत्यांच्या संदर्भात अनुद्गार काढले तर त्यांच्या कार्यक्रमाच्या बाहेर आम्ही निदर्शनं करायचं ठरवलं आणि वागळेंना येऊ देऊ नका अशी मागणी आम्ही पुणे पोलिसांकडे केली होती. जर त्यांच्या एखाद्या वक्तव्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर तुम्ही त्यांना कार्यक्रमावरती त्यांच्या बंदी घाला, त्यांच्या भाषणावरती बंदी घाला, एवढंच आम्ही म्हणलो होतो. परंतु आपल्याला माहिती आहे की तरी सुद्धा ते आले आणि कार्यक्रम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि मग काही आंदोलन झालं, वेगवेगळ्या चौकांमध्ये आंदोलन झालं. कार्यक्रमाच्या आंदोलनाबद्दल ठीक समजू शकतो. त्यांच्या गाडीवर हल्ला झाला, अनेकांनी ते टीव्हीवर पाहिलेलं आहे. नाही, गाडीवरती ते भाजप कार्यकर्तेच होते का? गाडीवरती हल्ला झालाय असं कुठेही सांगण्यात नाही आलं. गाडी अडवण्याचा प्रयत्न काही कार्यकर्त्यांनी केला. पण ते सगळं होत असताना आम्ही मात्र ज्यांचा कार्यक्रम ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करत होतो. लोकमान्य नगर वसाहतीमधील ज्या सोसायट्या आहेत त्यांच्या पुनर्विकासाबाबत रहिवाशी आणि सरकार यांच्यामध्ये मतभेद होते आणि ज्या सोसायट्या आहेत त्यांना त्यांचा स्वयं पुनर्विकासाचा हक्क हवा होता आणि त्यांना स्वतः डेव्हलप करायचं होतं. पण तुमचे जे आमदार हेमंत रासने आहेत त्यांनी क्लस्टरचा आग्रह धरलेला होता आणि त्याबद्दल मोठी नाराजी आहे. तर याबाबत तुमची धीरज घाटे म्हणून काय भूमिका आहे? नाही, मुळात लोकमान्य नगरचं आणि माझं गेले 30-35 वर्षापेक्षा अधिकचं नातं आहे आणि राजकारणाच्या पलीकडचं नातं आहे. त्यामुळे या विषयामध्ये मी सकारात्मक होतो. सुरुवातीपासून माझं म्हणणं असं होतं की लोकमान्य नगर वासियांना जे हवं आहे त्याच पद्धतीने ते करण्यासाठी आपण सरकार दरबारी हा विषय मांडू. मी देवेंद्रजींकडे या संदर्भात 2-3 वेळा प्रत्यक्ष बोललो, पत्र दिली. मागच्या आठवड्यात तिथल्या काही नागरिकांचं एक शिष्टमंडळ देवेंद्रजींची भेट घालून दिली
आणि देवेंद्रजींनी त्यावेळेस या विषयाला सकारात्मक मला असं वाटतं की दुजोरा दिला. ते असं म्हणले की त्यांचा प्रस्ताव येऊ दे, आपण त्या प्रस्तावाला मान्यता देऊ. आणि आजच आपण पाहतोय की म्हाडानी जे पूर्वी स्थगितीचं पत्र होतं ती स्थगिती उठवली आणि त्यांनी खाली निर्देश दिलेत की या संदर्भातले प्रस्ताव सादर करावेत. म्हणजे ज्या आता सोसायटी जे प्रस्ताव सादर करतील त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे तो निश्चित सरकार हे शेवटी जनतेच्या हितासाठी काम करत असतं. केवळ आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम त्या ठिकाणी काही मंडळींनी केलं, पण जनता सुज्ञ आहे, जनतेला माहिती आहे आणि या सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागणार हे लोकांना निश्चित माहिती होतं आणि आज तो दिवस उजाडला. आणखीन एक प्रश्न आहे की अजित पवार हे तुमच्या विरोधामध्ये लढत आहेत आणि अजित पवार यांच्या पक्षाची राष्ट्रवादीची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची युती आहे. मग अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही पक्षांचं जर एकत्र निवडणूक लढत असतील आणि मग त्यांनी दिलेला पाठिंबा तुम्हाला चालू शकेल का? म्हणजे शरद पवारांनी दिलेला पाठिंबा तुम्हाला चालू शकेल का? पण मुळात पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये कोणाचा पाठिंबा घेण्याची वेळ येईल असं मला वाटत नाही. कारण भारतीय जनता पार्टी स्वबळावरती पुण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये सत्तेत येईल अशी आज स्थिती आहे. तुमचं जे तिकीट वाटप झालेलं होतं त्याच्यामुळे अजित पवारांना चांगले आणि दिग्गज उमेदवार जे तुमच्याकडनं नाराज झालेले त्यांना मिळाले असंही तुम्हाला वाटत नाही का? नाही, असं नाही. शेवटी काही मंडळींनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली, इथं संधी मिळाली नाही, त्यामुळं काही जणांनी तिकडं संधी साधली. पण असं होत नसतं. शेवटी माणूस म्हणून मतदान करत नाहीत, तर पक्ष कोणता आहे, ज्या पक्षाच्या माध्यमातून पुण्याचा विकास होईल अशी लोकांना माहिती आहे, खात्री आहे. आणि पुणेकर हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहतील. कारण ते पाहतायत की देशाचा विकास हा मोदीजी करतायत, राज्याचा विकास देवेंद्रजी करतायत. त्यामुळं याच पक्षाचं शासन किंवा याच पक्षाची सत्ता महानगरपालिकेमध्ये आली पाहिजे अशा दृष्टीने लोक विचार करतील आणि केवळ भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पुणेकर उभे राहतील अशी मला खात्री आहे. लोकांचे प्रस्ताव म्हाडा मंजूर करत नाही ही वस्तुस्थिती आहे. मी भारतीय जनता पार्टीचा शहराचा अध्यक्ष या नात्याने आपल्या माध्यमातून सांगतो की सरकार या विषयामध्ये सकारात्मक राहील. मी या विषयाचा पाठपुरावा मी मागेही सांगितलं की वेळ पडली तर लोकमान्य नगरवासियांची वकिली मी सरकार दरबारी करेल. आपण ज्या परिसरामध्ये आहोत तो आहे आंबील-ओढा परिसर आणि आंबील-ओढ्याचा आपण नेहमी पाहतो की दरवर्षी पाऊस आला की आंबील-ओढा फुटला, घरामध्ये पाणी शिरलं, नागरिकांचं मोठं नुकसान झालं. ही परिस्थिती कधी बदलणार? नाही, आपण पाहताय आता की साधारण 4-5 वर्ष सातत्याने मोठा पाऊस आला की आंबेल-ओढ्याला पूर यायचा, घरांमध्ये पाणी शिरायचं. आम्ही प्रयत्न करून तो नाला जो आंबेल-ओढ्याचा होता त्याचा विस्तार केला, सरळीकरण केलं. आणि एवढंच नाही तर तिथल्या झोपडपट्टीचं पुनर्वसन की जे गेले 50 वर्ष लोक त्या झोपडपट्टी भागामध्ये राहत होते आणि लोकांचं स्वप्न होतं की आपल्याला पक्कं घर झालं पाहिजे, आपल्या मालकीचं घर झालं पाहिजे. आणि आज त्या ठिकाणी मोठा प्रयत्न करून आपण झोपडपट्टी पुनर्वसनाचा तिथला प्रश्न मार्गी लागलाय. आणि मागच्या वर्षी तर एवढा मोठा पाऊस झाला पण त्या भागामध्ये कोणतीही समस्या उभी राहिली नाही. जेव्हा जेव्हा तिथं महापूर झाला, समस्या झाली, त्यावेळेस मी आणि माझी पूर्ण टीम त्या भागात उभं राहून नागरिकांना कोणत्याही अडचणी येणार नाही याच्यासाठी काम केलं. लोकांचं स्थलांतर केलं, लोकांच्या काही त्यावेळेस अडचणी झाल्या त्याच्यातनं मार्ग काढले आणि आज पुनर्वसनाचा मोठा प्रोजेक्ट जवळजवळ 800 घरांचा प्रकल्प त्या ठिकाणी मार्गी लागताना आपल्याला दिसतोय. तो कधीपर्यंत पूर्ण होईल? तो साधारण मला असं वाटतं की एक वर्ष 1.5 वर्षामध्ये ते काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं असेल. तुमची आणखीन एक योजना त्याचं कौतुक अनेकांनी केलं ते म्हणजे पेट स्कॅनची योजना की ज्याच्यामध्ये पीपीटी स्वरूपावरती तुम्ही ते केलेलं होतं. तर त्या योजनेचं स्वरूप आता कुठे आहे आणि ते प्रत्यक्षामध्ये ते केव्हा सुरू होणार? ते मी सभागृह नेता असताना महानगरपालिकेमध्ये माझ्या मनात अशी कल्पना होती की आरोग्याच्या विषयात आपण काहीतरी ठोस काम केलं पाहिजे. 2 प्रश्न माझ्या डोक्यात होते. एक तर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा प्रश्न मार्गी लावायचा. पण आपल्याला माहिती की एखादा प्रोजेक्ट करत असताना अनेक अडचणी येतात. तसं त्यावेळेस महानगरपालिकेच्या सेवकांच्या वसाहतीच्या
पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, परंतु काही राजकीय मंडळींनी त्यावेळेस विरोध केला, तो प्रश्न प्रलंबित राहिला. पण मी सभागृह नेता म्हणून माझ्या कार्यकाळामध्ये 8 कोटी रुपये बजेट टाकलं आणि मी असं म्हणलं की किमान धोकादायक घरांना तरी आपण शिफ्ट करू, असं इमारतीचं काम सुरू करू. आज ती इमारत उभी राहताना दिसते. 8-9 मजल्यापर्यंत त्या इमारतीचं काम झालंय आणि एक साधारण 7-8 महिन्यामध्ये किमान 150 कुटुंब त्या घरांमध्ये राहू शकतील अशी इमारत उभी राहिली. तसंच पेट स्कॅनच्या संदर्भात सुद्धा आरोग्याच्या विषयात काहीतरी आपण चांगलं काम केलं पाहिजे. कॅन्सर हा आपण पाहतोय की खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. खूप रुग्ण असे असतात की ज्यांना कर्करोग लक्षणं असतात, काही टेस्ट करायच्या असतात आणि त्याचं निदान या पेट स्कॅनच्या माध्यमातून केलं जातं. पण मग हा प्रोजेक्ट करायचं तर त्याला लागणारं बजेट खूप होतं आणि म्हणून मग मी सभागृह नेता असताना या कामाला सुरुवात केली आणि मला सांगायला आनंद होतोय की स्वर्गीय माजी खासदार गिरीश भाऊ बापट यांच्या नावाने हे पेट स्कॅन सेंटर आज उभं राहते आणि साधारण एक 15 ते 20 दिवसामध्ये हा प्रोजेक्ट रन होताना आपल्याला दिसेल. तुमची जी सुरुवात झाली एक राजकीय कार्यकर्ता म्हणून तुमची साने गुरुजी मंडळापासून झाली, तुम्हाला ही आवड आधीपासून होती की काय मित्रांबरोबर कोणाबरोबर असं तुम्ही जॉईन होत मग पुढे हा राजकीय प्रवास सुरू केला? नाही, मी साधारण सुरुवातीच्या काळामध्ये संघाचा स्वयंसेवक म्हणून काम करायला सुरुवात केली. संघाची शाखा घ्यायचो लोकमान्य नगर परिसरामध्ये. नंतर मी संघाचा प्रचारक म्हणून बाहेर पडलो. 4-5 वर्ष मराठवाड्यामध्ये पूर्ण वेळ काम केलं. 2000 साली मी जेव्हा पुण्यात आलो त्यावेळेस साने गुरुजी नगरमध्ये मी राहिला असताना गणपती मंडळ या भागामध्ये होतं आणि मग त्या गणपती मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि मग हळूहळू काही सवंगडी गोळा केले, कार्यकर्ते एकत्र केले. 2001ला मी साने गुरुजी तरुण मंडळाचा अध्यक्ष झालो. गेले 25 वर्ष गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणून या मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. खूप सामाजिक उपक्रम राबवले, शैक्षणिक उपक्रम राबवले, आरोग्याच्या विषयात काम केलं. 5 रुग्णवाहिका आम्ही मोफत चालवतोय. 15,000 विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण आम्ही दिलं. व्यायामशाळेच्या माध्यमातून होतकरू तरुणांना व्यायामाची संधी उपलब्ध करून दिली. अभ्यासिका स्वर्गीय तात्या बुतकरांच्या नावाने मोफत MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना आम्ही सुरू करून दिली. 10,000 विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा साने गुरुजी तरुण मंडळाच्या माध्यमातून आम्ही घेतली. धार्मिक कार्यक्रम केले, सांस्कृतिक कार्यक्रम केले. कुस्ती स्पर्धा राज्यामध्ये महाराष्ट्र केसरीच्या तोडीची कुस्ती स्पर्धा SP कॉलेजच्या प्रांगणामध्ये आम्ही करतोय. असे खूप उपक्रम केले. या गणपती मंडळाच्या माध्यमातूनच खरं तर माझ्या राजकीय क्षेत्राची वाटचाल सुरू झाली. त्यामुळे गणपती बाप्पाचा कार्यकर्ता हा मी कायमस्वरूपी राहणार आहे. राजकारण नसेल तर संघ प्रचारक म्हणूनच काम केलं असतं का? शेवटी असं आहे की त्या कालावधीमध्ये मी वयाच्या 21व्या वर्षी प्रचारक म्हणून बाहेर पडलो. माझ्या कुटुंबामध्ये माझा मोठा भाऊ प्रचारक होता, माझी मोठी बहीण प्रचारिका होती समितीची आणि मी पण प्रचारक होतो. एक वर्ष असं होतं की आम्ही 3घही जण प्रचारक होतो. आई वडील महानगरपालिकेचे सेवक. माझा भाऊ सुरुवातीला थांबला, नंतर बहीण पुण्यात आली आणि 2000 साली मी आलो. माझे आई वडील दोघही जण निवृत्त झाल्यानंतर ते सुद्धा भूकंपग्रस्त भागामध्ये पूर्ण वेळ काम करत होते जनकल्याण समितीचं. त्यामुळे आमचं कुटुंब हे पूर्ण संघाचं आहे. संघाचे संस्कार लहानपणापासून आहेत आणि आई आणि वडिलांनी पूर्ण ज्याला म्हणतात की पाठीशी उभं राहिले, आमच्या या कामाला कायम पाठबळ दिलं. त्यामुळं त्या आधारावरती आता हा प्रवास इथपर्यंत आलेला आहे. तुमच्या या कारकिर्दीला आणखी एक वैशिष्ट्य जे मगाशी मला प्रश्न विचारत होता की पहिल्यांदा भाजपच्या यादी, पहिल्यांदा नसेल पण आता बऱ्याच गेल्या 2017 मध्ये नव्हतंच ते नाव, की पहिल्यांदा तुम्ही एका मुस्लिम उमेदवाराला कोंढव्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे. हा थोडासा सर्वसमय काय कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा सर्वसमावेशता आहे तुमच्याकडे भाजपकडे? एका मुस्लिम उमेदवार अखेर पुण्यामध्ये भाजपने उमेदवारी दिली? नाही, असं त्या भागातलं शेवटी कॉम्बिनेशन पाहून उमेदवारी दिली जाते. भारतीय जनता पार्टीमध्ये काही प्रमाणामध्ये मुस्लिम कार्यकर्ते काम करणारे आहेत. शेवटी त्याही कार्यकर्त्यांना वाटते की आपल्याला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे. पण हा काही शेवटी
उमेदवारी देण्याचा निकष असायचं कारण आहे तो कार्यकर्ता आहे, तो गेले अनेक वर्ष काम करतो, त्यामुळे त्याला संधी दिली गेली असं मला वाटतं. अनेकांना प्रश्न पडतो आणि तो विचारावाच वाटतो मला, तुम्ही एवढे पोलीस संरक्षणामध्ये का वावरता? असं आहे की साधारण आपल्याला माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण दोन मला माहिती आहे, पण ते याच्यासाठी विचारतो की आपण अनेकदा म्हणतो की भाजपचं राज्य आहे, कायदा सुव्यवस्था आहे, पण भाजपचा शहराध्यक्ष इतका पोलीस संरक्षणामध्ये का वावरतो? 3 वर्षापूर्वी माझ्यावरती अटेम्प्ट टू मर्डर असा एक प्रसंग उद्भवला होता. आणि राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना हितशत्रू असतात अनेक ठिकाणी. म्हणजे तो प्रसंग असा आला होता की माझ्या जीवावरती बेतला असता. शेवटी आपण काम करतो समाजाचं, आपण हिंदुत्वाचं काम करतो, आपण समाजासाठी काम करतो, रात्री अपरात्री आपण लोकांमध्ये जात असतो आणि कुणाच्या मनामध्ये काय चाललंय हे काय आपल्याला कळत नाही. आणि शेवटी सरकारने हे प्रोटेक्शन दिलं. हे काय प्रोटेक्शन दिलं म्हणजे काय, शेवटी सरकारला असं वाटलं की बाबा या माणसाला आत्ता प्रोटेक्शन देणं आवश्यक आहे, त्यामुळे त्यांनी दिलं आणि ते मी घेतलं. अच्छा, ते मुद्दा विचारतोय, हिंदुत्ववादी काम करता म्हणून तशात त्या अर्थानं तुमच्या जीवाला धोका आहे का? नाही, असं की जीवाला, शेवटी माझ्या जीवाभावाचे कार्यकर्ते सुद्धा माझ्यासोबत असतात. पण असा एखादा प्रसंग म्हणजे माझ्या आयुष्यात असे 2-4 वेळा प्रसंग येऊन गेलेत. संघर्ष होतो, कुठं काहीतरी आंदोलनामध्ये होतं. अशा प्रसंगांमधनं शेवटी हे वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत असतात. त्यामुळे त्याच्याकडं दुर्लक्ष, आपण मोकळेपणाने आपल्याला काम करता आलं पाहिजे या भावनेतनं मी काम करत असतो. पण असे प्रसंग येतात, शेवटी या प्रसंगाला सामोरं जात असताना या गोष्टींची काळजी घेणं हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे असं मला वाटतं. ओके, आणखीन एकच्यामध्ये की आता तुमचा जो लढा आहे महापालिकेमधला तो राष्ट्रवादी काँग्रेसशी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरती सत्तेमध्ये तुमच्यासोबतच आहे महाराष्ट्रामध्ये, केंद्रामध्ये. मग तुम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात बोलणार काय आणि तुम्ही कोणत्या मुद्द्यावरती अजित पवारांना रोखण्याचा प्रयत्न करणार? नाही, आम्ही भारतीय जनता पार्टी काय करणार हे मांडणार. राष्ट्रवादीच्या संदर्भात राष्ट्रवादीची भूमिका राष्ट्रवादी मांडेल ना. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून महानगरपालिका पुण्याच्या विकासासाठी काय करणार असे मुद्दे घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाऊ ना. आणि ह्या विषयामध्ये राज्यातलं सरकार, केंद्रातलं सरकार आणि पुण्यातली महापालिका ही जर भारतीय जनता पार्टीची असेल तर विकासाला अधिक गती मिळू शकेल असा विषय घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत. आणि मला असं वाटतं की पुणेकर निश्चित या विषयाला अनुसरून भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहतील. पुण्यामधली जी बॉटॅनिकल गार्डन ऑफ इंडियाची जी जमीन आहे ती जमीन हडपण्याचा प्रयत्न पार्थ पवार यांनी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हा मुद्दा तुमचा प्रचारातला होऊ शकतो का, किंवा तो करायला नको का तुम्ही? पण मला असं वाटतं की ह्या विषयामध्ये सरकारने आणि पोलिसांनी सुद्धा या संदर्भातली सखोल चौकशी केलेली आहे आणि त्या वेळेस त्या पद्धतीने निर्णय दिलेत. आणि या निर्णयामध्ये जर समजा काही असा मुद्दा पुढे आला तर आम्ही त्या विषयावरती निश्चित आक्रमकपणे पुढे जाऊ. नाही, पण सरकारने अशी इतकी चांगली कारवाई केलेली आहे, हा तरी मुद्दा तुम्ही प्रचारात मांडणार का? मग नाही, आम्ही सगळेच मुद्दे मांडू ना. आम्ही सर्व मुद्दे प्रचारामध्ये मांडू. शेवटी असं आहे की महानगरपालिकेची ही लढाई आहे आणि आज असं दिसतंय की भारतीय जनता पार्टी आणि एनसीपी अशीच लढाई होणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिंकून येण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पार्टीची भूमिका ज्या पद्धतीने मांडता येईल त्या पद्धतीने आम्ही मांडू. जेव्हा तुम्ही प्रचाराला जाल तेव्हा तुम्हाला लोक जुने फोटो दाखवतील. विमाननगरजवळ, विमानतळाजवळ ट्रॅफिक जाम झालेला आहे, तिथं पाणी तुंबलेलं आहे, किंवा जंगली महाराज रस्त्यावरती गाड्या पाण्यामध्ये वाहून चाललेल्या आहेत. त्याला उत्तर काय देणार? 5 वर्ष तुमची, 2017 ते 22 तुमची, आणि पुन्हा सगळं प्रशासक म्हणजे परत तुम्हीच. या प्रश्नाला तुम्ही उत्तर कसं देणार? नाही, मुळात असे की 2017ला आमची टर्म सुरू झाली, 5 वर्षाची टर्म होती. आपल्याला माहिती की 4 वर्ष जवळजवळ प्रशासक आहेत. आमच्यासारखे काही नगरसेवक की जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत ते प्रशासनामध्ये जाऊन कामाचा पाठपुरावा करून काही कामांना गती देऊ शकले. पण शेवटी मर्यादा होत्या. कारण शेवटी मला उद्या एखादं काम करायचंय तर त्याला बजेट लागतं आणि बजेटची तरतूद तर महानगरपालिका प्रशासन देऊ शकत नव्हती, कारण महानगरपालिका डिझॉल्व्ह होती. त्यामुळे प्रशासनाकडनं जी कामं करून घेता येईल ती या काळामध्ये आम्ही पाठपुरावा केलेला आहे. काही कामं सरकारच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करून करण्याचा प्रयत्न केलाय आणि नागरिक सुद्धा आहेत, त्यांनाही माहिती आहे की 4 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत. त्यामुळं काही मोठ्या प्रमाणात बजेटची तरतूद होऊ शकली नाही. उदाहरणार्थ समजा काही रस्त्यांच्या संदर्भातले प्रश्न
प्रलंबित आहेत. हम्म. प्रशासनाने ते रस्ते करणं आवश्यक होतं, परंतु झाले नाहीत. काही उद्यानांमध्ये गेल्या काही वर्षात दुरावस्था झाली. हम्म. प्रशासनाने ते करणं आवश्यक होतं, परंतु तिथं दुर्लक्ष झाले. आता हे प्रश्न घेऊन जनतेचे जे जे विषय आहेत, हम्म. आता आम्ही जाहीरनामा करणार आहोत. त्या विषयातले जे त्या भागातले जे प्रलंबित प्रश्न आहेत हम्म. यांचा आम्ही जाहीरनामा वचननामा करणार आहोत हम्म. आणि जनतेसमोर हे घेऊन जाणार आहोत हम्म. की हे या भागातले जे समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, ते आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सोडवू. बुडून दाखवलं ही टॅगलाईन पुणेकरांना पुन्हा वापरण्याची संधी मिळणार नाही याची खात्री देणार का? शेवटी हा निसर्ग आहे. हम्म. आपण पाहतोय की गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड पाऊस होतोय, हम्म. म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडं पाऊस होतोय हम्म. आणि काही भागांमध्ये या समस्या निर्माण होतात. पण आपण पाहिलं असेल की मागच्या 2 वर्षामध्ये, म्हणजे एक साधारण 3-4 वर्षापूर्वी कात्रज पासून ते पर्वतीपर्यंत सगळीकडं पाणी शिरलं होतं. मी स्वतः या सगळ्या काळामध्ये काम केलेलं आहे. पण आता मागच्या वर्षी पाऊस चांगला झाला तरी सुद्धा पाणी शिरलं नाही अनेक ठिकाणी. काही ठिकाणी प्रशासनाने चांगलं काम पण केलं. पण मला खात्री आहे की महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वच नगरसेवक पुण्याच्या विकासासाठी, पुण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, पुण्यातली ट्रॅफिक समस्या, पुण्यातले नदी सुधार, पुण्यातली वाहतूक, पुण्यातलं मेट्रोचं जाळं या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीने काम करेल. जर जागा कमी पडल्या बहुमतासाठी तर अजित पवार यांच्या पक्षाची साथ घेणार का? याचा निर्णय देवेंद्रजी करतील. पुणेकरांसाठीचा विरोधक कोण आहे? तुम्ही आणि अजित पवार वरती सत्तेत, केंद्र सत्तेत, इथं तुम्ही एकमेकांशी भांडणार, 12-13 दिवस पुणेकरांचं मनोरंजन होणार आणि परत एकत्र येणार. पुणेकरांच्या समस्यांना आवाज उठवणारा विरोधी पक्ष कोण? मग मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी ही स्वबळावरती सत्तेत येईल आणि जे येणार नाहीत ते विरोधक असतील. 5 वर्षांत अशा कोणत्या 5 गोष्टी बदललेल्या दिसतील की जे तुम्ही पुणेकरांना ठामपणे सांगू शकाल की 5 वर्षानंतर या 5 गोष्टी मिनिमम या तुम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये बदललेल्या दिसतील? एक तर पुण्यात मला असं वाटतं की सार्वजनिक वाहतूक हा मोठा प्रश्न गेले काही दिवस मांडला जातोय. सरकार म्हणून या विषयामध्ये मेट्रोचा उत्तम पर्याय केंद्र सरकारच्या माध्यमातून आणला गेला. राज्य सरकार पण त्याच्यामध्ये प्रयत्नशील आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा मेट्रोचं जाळं हे अधिक प्रमाणामध्ये पुण्यामध्ये आणण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील. दुसरा प्रश्न आहे की भयमुक्त पुणे होण्यासाठी पुण्यातली गुन्हेगारी असेल, पुण्यामधल्या आमच्या महिला भगिनींना निर्भयपणे पुण्यामध्ये फिरता आलं पाहिजे. याकरता ज्याला म्हणतात की पोलिसांच्या माध्यमातून पुण्यामध्ये एक सुरक्षित पुणे करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील. मग राज्य सरकार, देवेंद्रजी गृहमंत्री आहेत, पुण्यामध्ये सुद्धा आम्ही महानगरपालिका म्हणून याकरता प्रयत्न करू. ठिकठिकाणी CCTV असतील, सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल याकरता सुद्धा भारतीय जनता पार्टी निश्चित प्रयत्न करेल. पुण्यामध्ये असणाऱ्या ज्या काही सांस्कृतिक, ज्याला पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, पुणे हे अनेक ऐतिहासिक ठिकाणांचं शहर आहे, पुण्याची एक महिमा आहे की देशामध्ये पुण्याचा एक ऐतिहासिक ठेवा आहे. हे सर्व गोष्टी या जतन केल्या जातील आणि त्याचा ज्याला म्हणता येईल की त्याला अधिक मोठ्या प्रमाणात प्रकाश झोतात आणण्यासाठी आम्ही पुढच्या काळामध्ये काम करू. पुण्यामध्ये नदी सुधाराच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष प्रयत्न केला जातोय की ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून पुण्याचं एक सौंदर्य किंवा नदी सुधार व्हावी, स्वच्छता व्हावी याकरता गेले अनेक वर्ष प्रयत्न चालू आहे. तो आम्ही पुढच्या 5 वर्षात निश्चितपणे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू. दुसरं म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न पुण्यामध्ये 30-40% झोपडपट्टी भाग आहे. तर ह्या झोपडपट्टी भागामधल्या नागरिकांना स्वतःच्या मालकीच्या घरामध्ये राहायला जाण्याचं स्वप्न असतं. त्यामुळे झोपडपट्टी मुक्त पुणे करण्याच्या दृष्टीने काही ज्याला म्हणतात की पुनर्वसनाचे प्रोजेक्ट हे पुण्यातल्या झोपडपट्ट्यांमध्ये राबवता यावेत याकरता आम्ही प्रयत्नशील राहू. असे अनेक छोटे मोठे विषय आहेत, परंतु पुणेकरांचे जे जे स्वप्न आहेत, पुणेकरांचे जे जे प्रश्न आहेत
हे भविष्यामध्ये महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीने प्रयत्नशील राहू. तर हे होते धीरज घाटे. त्यांनी 125 हा आकडा कायम ठेवलेला आहे की त्याखाली आम्ही काही येणार नाही. धीरजजी, तुमच्या 16 तारखेच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.